Hello dear students. Now let us solve practice set 1.4. The question is solve the following simultaneous equations. Now see, these two simultaneous equations are there. 2 upon x minus 3 upon y is equal to 15 and 8 upon x plus 5 upon y is equal to 77. Now if you see such type of equations, don't be afraid. या टाईपची जर इक्वेशन्स तुम्हाला दिसली तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. डोकं शांत ठेवून जर तुम्ही प्रत्येक स्टेप व्यवस्थित केली तर तुम्ही इझिली याचं सोल्युशन मिळवू शकाल. चला आपण आता पाहूया की ही सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण कशा प्रकारे सॉल्व करू. सो फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप यू हॅव टू राईट द गिवन इक्वेशन्स. सो द फर्स्ट इक्वेशन इज 2 upon x minus 3 upon y is equal to 15. This is first equation. 8 upon x plus 5 upon y is equal to 77. This is second equation. आता ह्या ठिकाणी पहा 2 upon x. सर आपण हे 2 upon x ह्या पद्धतीने लिहू शकतो. 2 upon x is equal to 2 into 1 upon x या पद्धतीने पण आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे 3 upon y आपण कसं लिहू शकतो? 3 upon y is equal to 3 into 1 upon y. तर या ठिकाणी सुद्धा पहा 8 upon x is equal to 8 into 1 upon x and 5 upon y is equal to 5 into 1 upon y. तर आपण काय करू? आधी हे इक्वेशन सिम्प्लिफाय करूया. त्यासाठी आपण काय करू? 1 upon x आणि 1 upon y हे सबस्टिट्यूट करूया दुसऱ्या लेटर्सनी किंवा दुसऱ्या व्हेरिएबल्सनी. सपोज 1 upon x is equal to a and 1 upon y is equal to b. Now put these values in equation 1. आता आपले इक्वेशन्स काय बनतील पहा. हे जे इक्वेशन आहे 2 into 1 upon x. आता 1 upon x ची किंमत आपण काय घेतली आहे? 1 upon x is equal to a. तर आपलं इक्वेशन होईल 2a minus 3. आता 1 upon y काय आहे? b. सो आपलं इक्वेशन होईल 2a minus 3b is equal to 15. इक्वेशन नंबर 3. आणि हे जे सेकंड इक्वेशन आहे काय होईल? 8a plus 5b is equal to 77. हे झाले इक्वेशन नंबर 4. आता पहा आपल्याला दोन नवीन इक्वेशन्स मिळाली. आता आपण आधी हे सॉल्व करूया. एकदा आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज मिळाल्या तर आपण इझिली या इक्वेशनचे सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. आता पहा आपल्याला माहित आहे जर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत तर अपोजिट साइन पाहिजे आणि सेम पेअर पाहिजे. आता या ठिकाणी अपोजिट साइन तर आहे पण सेम पेअर नाहीये. मग काय करावं लागेल पहा. अपोजिट साइन आहे पण सेम पेअर नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? हे जे थर्ड इक्वेशन आहे ह्याला तुम्ही 5 नी मल्टिप्लाय करा आणि फोर्थ इक्वेशन आहे ह्याला तुम्ही 3 नी मल्टिप्लाय करा. कारण 3 आणि 5 चा एलसीएम आहे 15. सो मल्टिप्लाय इक्वेशन 3 by 5 and equation 4 by 3. We will get 2 new equations. आता पहा इक्वेशन 3 ला आपण कितीने मल्टिप्लाय करणार आहोत? 5 ने. सो 5 into 2a minus 5 into 3b is equal to 5 into 15. 5 2s are 10. 10a minus 15b is equal to 15 5s are 225. Sorry, 15 5s are 75. So 10a minus 15b
is equal to 75. This is equation number 5. Now 8a plus 5b is equal to 77. आता आपण काय करूया, या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करूया. सो 3 into 8a plus 3 into 5b is equal to 3 into 77. So 3 into 8a 24a plus 15b is equal to 77 into 3. So what we will get by multiplying? We will get 231. So this is equation number 6. Now consider these two equations. Equation number 5 and equation number 6. Now see, same terms are there, 15b, and opposite signs are also there. So now you can easily add equation 5 and 6. So adding equation 5 and 6. Equation 5 is 10a minus 15b is equal to 75. Plus 24a plus 15b is equal to 231. 10a plus 24a, it is 34a, minus 15b plus 15b, opposite sign same term, so it gets cancelled. So 34a is equal to 231 plus 75. So by adding we get 306. So 34a is equal to 306. So what will be value of a? 306 divided by 34. कारण ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, साइड चेंज झाल्यावर काय होईल, डिव्हिजन. सो a इज इक्वल टू 306 डिवाइडेड बाय 34. करा बरं डिवाइड, यू विल गेट आन्सर 9. a इज इक्वल टू 9. तर आपल्याला ही फर्स्ट व्हॅल्यू मिळाली a ची. आता आपण a ची जी व्हॅल्यू आहे ती आपण ह्यापैकी कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवू शकतो. तर जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही इक्वेशन्स इझी आहेत, तुम्ही कुठलेही एक इक्वेशन चूज करू शकता. सपोज आपण a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवूया. सो पुट a इज इक्वल टू 9 इन इक्वेशन 3. काय आहे इक्वेशन 3? परत एकदा लिहून घ्या. 2a minus 3b is equal to 15. a ची व्हॅल्यू आहे 9. सो 2 into 9 minus 3b is equal to 15. 2 into 9 किती आले? 18. 18 minus 3b is equal to 15. minus 3b is equal to 15 plus 18 या साईडला होतील minus 18. So minus 3b is equal to minus 3. So b is equal to minus 3 divided by minus 3. Answer is 1. b is equal to 1. आता आपल्याला माहित आहे की a is equal to 9 आणि b is equal to 1. पण आपण सुरुवातीलाच काय ठरवले की a is equal to 1 upon x and b is equal to 1 upon y. आता आपण या किमती ठेवूयात. a is equal to but a is equal to 1 upon x. So and b is equal to 1 upon y. So
ची व्हॅल्यू किती आली आहे आपल्याकडे? ए इज इक्वल टू 9. 9 इज इक्वल टू 1/x अँड 1 इज इक्वल टू 1/y. ते तुम्हाला माहीतच आहे, जर डिनॉमिनेटर दिलेला नसेल तर आपण तो किती कन्सिडर करतो? 1. तर आपण या ठिकाणी लिहू 9/1 इज इक्वल टू 1/x अँड 1/1 इज इक्वल टू 1/y. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता आपण जर ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, आता पहा ह्यांची व्हॅल्यू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनने काढू शकतो. सो 9 इंटू एक्स इज इक्वल टू 1 इंटू 1 अँड 1 इंटू वाय इज इक्वल टू 1 इंटू 1. 9 इंटू एक्स किती आले? 9x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 1. तर आपल्याला या ठिकाणी वायची व्हॅल्यू मिळाली. आता एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? एक्स इज इक्वल टू 9 या ठिकाणी मल्टिप्लाइड आहे, या साईडला गेल्यावर काय होईल? डिवाइड. सो एक्स इज इक्वल टू 1/9. तर आपल्याला आपले सोल्युशन मिळालं. सो राईट सोल्युशन एक्स वाय इज इक्वल टू 1/9 1 आहे की नाही? सिंपल. जर तुम्ही व्यवस्थित प्रत्येक स्टेप जर फॉलो केली तर तुम्ही इझिली या प्रकारचे सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करू शकता. परत एकदा मी एक्सप्लेन करते, पहा स्टेप वाईज. आता पहा ह्या टाईपचे इक्वेशन्स असतील तर फर्स्ट स्टेप काय असेल? फर्स्ट व्हॉट एव्हर इक्वेशन्स आर गिवन राईट दिस इक्वेशन, राईट हेडिंग सोल्युशन. So first equation is 2/x minus 3/y is equal to 15. हे झालं फर्स्ट इक्वेशन. 8/x plus 5/y is equal to 77. हे झालं सेकंड इक्वेशन. आता पहा परत एकदा मी एक्सप्लेन करते, तर त्यावेळेला तुम्ही ह्या स्टेप्स लिहू शकता. आता या ठिकाणी पहा 2/x आपण कशा प्रकारे लिहू शकतो? 2/x is equal to 2 into 1/x आणि 3/y आपण असे लिहू शकतो 3 into 1/y. आता समजा 1/x इज इक्वल टू a आणि 1/y इज इक्वल टू b. तर नॅचरल आहे की हे इक्वेशन्स आपले चेंज होतील. 2 इंटू 1/x. आता आपण 1/x काय गृहीत धरले? a. सो हे इक्वेशन होईल 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. हे झालं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर सेकंडमध्ये काय चेंज होईल पहा? 8x काय होईल? 8/x काय होईल? 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. हे झालं इक्वेशन नंबर 4. आता सायमल्टेनियस इक्वेशन आपण ज्या वेळेला सॉल्व करतो त्यावेळेला समान टर्म्स आणि अपोजिट साइन्स असणं जरुरी आहे. आता या ठिकाणी पहा अपोजिट साइन्स आहेत -3b प्लस 5b, पण हे समान नाही आहेत. तर ह्यांना इक्वल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यांचा एलसीएम काढून एलसीएमने मल्टिप्लाय करावं लागेल. किंवा ज्या मुलांना एलसीएममध्ये डिफिकल्टी वाटते ते काय करू शकतात? डायरेक्टली 3b याला 5 ने मल्टिप्लाय करा आणि ह्या नंबरने ह्याला मल्टिप्लाय करा. किंवा तुम्ही असंही करू शकता. आता 2 आणि 8 जर एलसीएम मध्ये डिफिकल्टी असेल तर ह्या इक्वेशनला 8 ने मल्टिप्लाय करा आणि ह्याला 2 ने, म्हणजे ह्याच्या कोएफिशियंटने ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा आणि ह्या इक्वेशनच्या कोएफिशियंट किंवा सहगुणकाने पूर्ण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा. तुम्हाला जी मेथड कन्व्हिनियंट इझी वाटेल तुम्ही ती यूज करू शकता. सो आपण ह्या ठिकाणी काय केले पहा, एलसीएमने एकमेकांनी याला मल्टिप्लाय केलेला आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 3/5 अँड इक्वेशन 4/3. सो आता इक्वेशन 3 काय होतं? 2a मायनस 3b. आता आपण काय केलं? 5 ने मल्टिप्लाय केलं. सो आपल्याला इक्वेशन 5 मिळालं. 10a मायनस 15b इज इक्वल टू 75 आणि 24a प्लस 15b इज इक्वल टू 231. तर नेक्स्ट स्टेप ॲड करा. 10a minus 15b is equal to 75 plus 24a plus 15b is equal to 231. So minus 15b plus 15b get cancel. 10a plus 24a आला आन्सर 34a. 75 plus 231 आन्सर आलं 306. आता a ची व्हॅल्यू कशी काढणार आहोत आपण? 34a. आता a ची व्हॅल्यू येणार आहे a is equal to 306 divided by 34. So a is equal to 9. तर a ची जी व्हॅल्यू आहे a इज इक्वल टू 9 इझी इक्वेशन मध्ये पुट आउट करा. आता इझी इक्वेशन सपोज 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. हे इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं 2 into 9 minus 3b is equal to 15.
स्टेप वाईज सॉल्व करा, म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. एखादी जरी स्टेप मिस झाली तरी तुमच्या सोल्युशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे स्टेप वाईज सॉल्व करण्याची सवय लावा. सो 18 मायनस 3b इज इक्वल टू 15. आता मायनस 3b हे 18 प्लस आहे, या साईडला गेल्यावर मायनस होईल. तर काही मुलं काय करतात पहा, त्यांना वाटतं की हा 18 मोठा नंबर आहे, मग ते काय करतात, हा नंबर आधी घेतात. सपोज जर मी असं केलं, याच्या जागी जर मी असं केलं 18 मोठा आहे ना, मग तो आधी लिहूया. मग 18 मायनस 15, तर माझा आन्सर काय येईल +3. पुढच्या माझ्या सगळ्या स्टेप्स रॉंग होतील. मग माझे बीचा आन्सर येईल -1, जे चुकीचं आहे. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, नेहमी जो राईट साईडचा जो नंबर आहे तोच आधी लिहायचा आणि मग हा नंबर लिहायचा आहे. याची पोझिशन तुम्ही चेंज करायची नाही. जर केलीत तर तुमचा आन्सर रॉंग होईल. तर आपल्याला ह्या ठिकाणी बी ची व्हॅल्यू मिळाली आहे 1. आता आपल्याला माहित आहे की a इज इक्वल टू 1/x. सो a ची व्हॅल्यू आपण काय काढली आहे, 9. जर डिनॉमिनेटर किंवा छेद दिला नसेल तर आपण तो किती गृहीत धरतो, 1. सो 9/1 इज इक्वल टू 1/x. 9 इंटू x इज इक्वल टू 1. सो 9x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 1/9. आता ह्या ठिकाणी पहा, b इज इक्वल टू 1/y. 1/1 इज इक्वल टू 1/y. सो y ची व्हॅल्यू आली 1. सो आपलं सोल्युशन आहे xy इज इक्वल टू 1/9 अँड 1. आहे की नाही? खूप सिंपल. जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर तुम्ही अशा प्रकारचे सायमल्टेनियस इक्वेशन्स इझिली सॉल्व करू शकता. आता आपण आणखीन एक सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू. तर सेकंड इक्वेशन आहे now let us solve one more pair of simultaneous equations. So first step, mention solution. So first write down first equation, 10/x plus y plus 2/x minus y is equal to 4. This is equation number 1. Second equation काय आहे, 15/x plus y minus 5/x minus y is equal to -2. हे आहे इक्वेशन नंबर 2. आता पहा, आपण प्रिव्हियस इक्वेशनमध्ये ज्या प्रकारे केलं, आपण या ठिकाणी सुद्धा 10/x plus y हे कशा पद्धतीने लिहू शकतो, 10/x plus y is equal to 10 into 1/x plus y आणि 2/x minus y आपण हे कशा प्रकारे लिहू शकतो, 2 into 1/x minus y. तर आपण काय करू, हे ज्या व्हॅल्यूज आहेत 1/x plus y आणि 1/x minus y याच्या जागी आपण दुसरे 2 लेटर सबस्टिट्यूट करू. सपोज m इज इक्वल टू 1/x plus y and n is equal to 1/x minus y. आपल्या इक्वेशन्स मध्ये काय चेंज होईल पहा, हे जे फर्स्ट इक्वेशन आहे यात काय होईल, 10m plus 2n is equal to 4. हे झाले इक्वेशन नंबर 3. आणि 15m minus 5n is equal to -2. हे झाले इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला काय करावं लागेल, मला माहिती अपोजिट साइन्स आहेत पण सेम पेअर्स नाही आहेत. मग काय करावं लागेल, 2 आणि 5 चा एलसीएम येतो 10. मग आपल्याला दोन्ही ठिकाणी कोएफिशियंट किती पाहिजे, 10. मग ह्या ठिकाणी 10 होण्यासाठी ह्या प्रत्येक टर्मला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन 4 मध्ये प्रत्येक टर्मला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाय इक्वेशन 3 by 5 and equation 4 by 2. See what we will get. तर हे जे इक्वेशन 3 आहे याला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं.
पाहिजे तर एक स्टेप तुम्ही वाढवू शकता. 5 × 10m प्लस 5 × 2n इज इक्वल टू 4 × 5 म्हणजे 5 × 10 50m प्लस 10n इज इक्वल टू 20. आता हे झालं इक्वेशन नंबर 5. आणि हे जे इक्वेशन नंबर 4 आहे याला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. सो 2 × 15m मायनस 2 × 5n इज इक्वल टू 2 × -2. 2 × 15m किती झाले 30m मायनस 10n इज इक्वल टू -4. हे झाले इक्वेशन नंबर 6. आता पहा आपल्याला सेम टर्म्स मिळाले आहेत +10n -10n. आपण काय करू ॲडिंग इक्वेशन 5 and 6. या दोघांचं जर आपण ॲडिशन किंवा बेरीज केली तर आपण इझिली यांचे व्हॅल्यूज मिळवू शकतो. ॲडिंग इक्वेशन 5 and 6. आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन 5 काय आहे 50m प्लस 10n इज इक्वल टू 20 प्लस इक्वेशन 6 काय आहे 30m मायनस 10n इज इक्वल टू -4. 50 प्लस 30 80. 80m plus 10 minus 10, it will get cancel. So 80m is equal to -16. Now plus 16, sorry, 20 plus -4, it will be plus 16. So 80m is equal to 16. तर m ची व्हॅल्यू कशी काढणार 80 मल्टिप्लाइड आहे या ठिकाणी गेल्यावरती डिवाइड होईल. सो m is equal to 16 divided by 80. m is equal to 16 1s are 16, 16 5s are 80. So m is equal to 1/5. तर आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू मिळाली m ची. m is equal to 1/5. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण या दोन्ही पैकी एका इक्वेशन मध्ये प्लेस करून n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता सपोज आपण ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवूया. सो पुट m is equal to 1/5 in equation 3. इक्वेशन 3 पहा काय आहे 10m plus 2n is equal to 4. आता आपल्याला m ची व्हॅल्यू माहित आहे. m ची व्हॅल्यू आहे 1/5. सो 10 × 1/5 plus 2n is equal to 4. 10 × 1/5. 5 1s are 5, 5 2s are 10. So 2 plus 2n is equal to 4. 2n will be equal to 4 minus 2. n ची व्हॅल्यू आली 2n बरोबर 2. n is equal to 2/2. So n is equal to 1. आता आपल्याला या दोन व्हॅल्यूज मिळाल्यात. m ची व्हॅल्यू किती आली 1/5 आणि n ची व्हॅल्यू मिळाली n is equal to 1. पण आपण सुरुवातीलाच काय कन्सिडर केलं होतं की m is equal to 1/x plus y आणि n is equal to 1/x minus y. But now m is equal to 1/x plus y and n is equal to 1/x minus y. आता आपल्याला दोन्ही व्हॅल्यू माहित आहेत.
m ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली होती 1/5. therefore 1/5 is equal to 1/x plus y and 1/1 is equal to 1/x minus y. तर आता पहा 1/5 is equal to 1/x plus y. न्यूमरेटर सिक्वल्स आहे त्यामुळे डिनोमिनेटर सुद्धा इक्वल होतील या ठिकाणी. therefore phi is equal to x plus y and 1 is equal to x minus y. आता पहा आपल्याला या ठिकाणी आणखी दोन नवीन इक्वेशन्स मिळाली आहेत. आतापर्यंत आपण इक्वेशन 5, 6. आता इक्वेशन नंबर 7 काय होईल पहा. x plus y is equal to 5 हे झालं इक्वेशन 7 आणि x minus y is equal to 1 हे झालं इक्वेशन नंबर 8. आता परत आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. आता लाईक टर्म्स आहेत, अपोजिट साइन्स आहेत, आपण डायरेक्टली यांना ॲड करू शकतो. सो ॲडिंग इक्वेशन 7 and 8 काय मिळेल पहा. x plus y is equal to 5 plus x minus y is equal to 1 plus y minus y get cancel. x plus x 2x is equal to 6. x is equal to 6 divided by 2. So x is equal to 3. ही जी व्हॅल्यू आहे तुम्ही इक्वेशन 7 मध्ये ठेवा. पुट इन इक्वेशन 7. काय आहे इक्वेशन 7. x plus y is equal to 5. 3 plus y is equal to 5. So y ची व्हॅल्यू आली 5 minus 3. y is equal to 2. आहे की नाही खूप सिंपल. पाहिल्याबरोबर आपल्याला इक्वेशन किती कॉम्प्लिकेटेड वाटत होतं, पण ज्यावेळेला आपण स्टेप वाईज व्यवस्थित सॉल्व करतो त्यावेळेला डिफिकल्ट काही नाही. मॅथमॅटिक्स सारखा सोपा विषय दुसरा कुठलाही नाही जर तुम्ही काळजीपूर्वक केलं तर. सो सोल्युशन इज x y is equal to 3 2. So this is the solution. Now let me explain it once again. तर पहा आपण फर्स्ट स्टेप काय केली आहे. 10/x plus y plus 2/x minus y. तर आपण 10/x plus y कसं लिहू शकतो. 10 into 1/x plus y आणि 2/x minus y आपण 2 into 1/x minus y अशा पद्धतीने लिहू शकतो. So suppose m is equal to 1/x plus y and n is equal to 1/x minus y. तर आपले इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय चेंज झाला पहा. इक्वेशन 1 झालं 10m plus 2n is equal to 4. So this will be now equation 3 and equation 2 becomes 15m minus 5n is equal to minus 2. This will be equation 4. Now we have to make, we want like terms with opposite signs. Here opposite signs are there but no like terms. So what can we do? You can multiply this equation 3 by 5 and equation 4 by 2. आपण हे जे कोएफिशियंट्स आहेत ते एक्सचेंज करून मल्टिप्लिकेशन करू शकतो जर तुम्हाला एलसीएम मध्ये डिफिकल्टी वाटत असेल. सो आपलं इक्वेशन पहा काय झालं. इक्वेशन 3 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ते इक्वेशन झालं 50m plus 10n is equal to 20 आणि इक्वेशन 4 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर ते इक्वेशन झालं 30m minus 10n is equal to minus 4. आता प्लस 10n मायनस 10n आपण जर यांना ॲड केलं तर आपण इझिली m ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो ॲडिंग इक्वेशन 5 and 6. 50m plus 10n is equal to 20 plus 30m minus 10n is equal to minus 4. 50 plus 30 80 plus 10 minus 10 get cancel. Now plus 20 and minus 4. So we will subtract it and we will give the sign of bigger number. So answer is plus 16. Now value of m is
16 divided by 80. So we can give it short form. So 16 ones are 16, 16 5s are 80. So value of m is 1 upon 5. Now put the value of m is equal to 1 upon 5 in equation 3. You can put this value in any equation, but always choose the easiest equation. So here easiest equation is equation 3. So 10m plus 2n is equal to 4. 10 into 1 upon 5 plus 2n is equal to 4. 2 plus 2n is equal to 4. So 2n is equal to 4 minus 2. 2n is equal to 4 minus 2, 2. n is equal to 2 upon 2. So n is equal to 1. आता आपल्याला माहित आहे की m is equal to 1 upon x plus y आणि n is equal to 1 upon x minus y. तर पहा आपण काय लिहिलात, m ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 upon 5 is equal to 1 upon x plus y and 1 upon 1 is equal to 1 upon x minus y. आता ह्यांचे न्यूमरेटर्स इक्वल आहेत व डिनॉमिनेटर सुद्धा इक्वल झाले. सो हियर 5 is equal to x plus y and 1 is equal to x minus y. सो या ठिकाणी आपल्याला दोन नवीन इक्वेशन्स मिळाले. इक्वेशन 7th is x plus y is equal to 5 and इक्वेशन 8th is x minus y is equal to 1. आता पहा अपोजिट साइन्स आहेत, लाईक टर्म्स आहेत. सो यांना आपण ऍड केलं. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 3. x ची जी व्हॅल्यू आहे तुम्ही या दोन्हीपैकी कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवून y ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. आता आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू इक्वेशन 7 मध्ये प्लेस केली. सर इक्वेशन 7 काय आहे, x plus y is equal to 5. So 3 plus y is equal to 5. So y ची व्हॅल्यू आली 5 minus 3 is equal to 2. So आपल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे x y is equal to 3 2. आय होप तुम्हाला ही मेथड समजली असेल. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. जर तुम्हाला ही मेथड समजली असेल तर तुम्ही या प्रॉब्लेम सेट मधले जे आणखी क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. Now let us solve one more simultaneous equation. Now see, if you look at this equation, you will think that it's very difficult. But once you start solving, you will find that this is the easiest simultaneous equation to solve. Let us see how. So first take solution. Write the equations carefully. 1 upon 3x plus y plus 1 upon 3x minus y is equal to 3 upon 4. This is equation number 1. And 1 half 3x plus y minus 1 half 3x minus y is equal to minus 1 upon 8. This is equation number 2. Now suppose a is equal to 1 upon 3x plus y and b is equal to 1 upon 3x minus y. So our equations will become, equation 1 will become a plus b is equal to 3 upon 4. Equation number 3. And this equation will become 1 half a plus 1 half a minus 1 half b is equal to minus 1 upon 8. So we can solve this equation. We have to cancel the 2 from denominator. So we have to multiply it by 2. So multiply by 2 to both sides of equation. So we get 2 into 1 half a minus 2 into 1 half b is equal to 2 into minus 1 upon
8. 2 get cancel here also. 2 1s are 2, 2 4s are 8. So we will get equation number 4. A minus B is equal to minus 1 upon 4. Equation number 4. Now see here, A plus B is equal to 3 upon 4 and A minus B is equal to minus 1 upon 4. Like terms are there, opposite signs are also there. So subtracting equation 4 from 3. Adding equation 3 and 4, not subtraction, because opposite sign is there. So we can directly add it. Adding equation 3 and 4. See what we will get. Equation 3 is A plus B is equal to 3 upon 4 plus A minus B is equal to minus 1 upon 4 plus B minus B get cancelled. 2A is equal to minus 3 upon 4 minus 1 upon 4. So we will get 2 upon 4. So 2A is equal to 1 half. So A is equal to 1 half into 2. So A is equal to 1 upon 4. Put this value in any equation. Suppose we will put this value in equation 3. It is equation 3. A plus B is equal to 3 upon 4. Now A is equal to 1 upon 4 plus B is equal to 3 upon 4. So B is equal to 3 upon 4 minus 1 upon 4. B is equal to 3 minus 1 upon 4. It is equal to 2 upon 4. Therefore, B is equal to 1 half, because 2 1s are 2, 2 2s are 4. So B is equal to 1 half. So we get these two values. A is equal to 1 upon 4 and B is equal to 1 upon 2. Now you know that A is equal to 1 upon 3x plus y. But A is equal to 1 upon 3x plus y and B is equal to 1 upon 3x minus y. Now we have values of both. A is equal to 1 upon 4 is equal to 1 upon 3x plus y and 1 upon 2 is equal to 1 upon 3x minus y. Now numerators are equal. Therefore we get two new equations. Equation number 5 is 3x plus y is equal to 4. Equation number 5 and 3x minus y is equal to 2. Equation number 6. हे कसं आलं पहा, 1 upon 4 is equal to 1 upon 3x plus y. So 4 is equal to 3x plus y. So we can also write it as 3x plus y is equal to 4. Here also 2 is equal to 3x minus y, or we can write 3x minus y is equal to 2. Now add these equations. Adding equation 5 and 6.
what we will get? 3x plus y is equal to 4 plus 3x minus y is equal to 2. Plus y minus y get cancelled. 3x plus 3x, 6x is equal to 6. X is equal to 6 divided by 6 is equal to 1. Put this value in any equation. Suppose we will put it in equation 5. Put in equation 5. 3x plus y is equal to 4. Now we know the value of x. 3 into 1 plus y is equal to 4. 3 plus y is equal to 4. So y is equal to 4 minus 3. So y is equal to 1. So this is the solution. Solution is x, y is equal to 1, 1. Isn't it very simple? Let me explain it once again. Now see, 1 upon 3x plus y plus 1 upon 3x minus y is equal to 3 upon 4. And 1 half 3x plus y minus 1 half 3x minus y is equal to minus 1 upon 8. Now suppose a is equal to 1 upon 3x plus y and b is equal to 1 upon 3x minus y. So our equation 1 will become a plus b is equal to 3 upon 4 by substituting the values. And equation second will become, see, 1 half a minus 1 half b is equal to minus 1 upon 8. So we have to cancel this 2 from the denominator. हा जो 2 आहे तो कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, त्याला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2 नी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल a minus b is equal to minus 1 upon 4. Now see equation 3 and equation 4. So we have to add them. So by adding we get value of a. A is 1 upon 4. a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवली. इक्वेशन 3 आहे a plus b is equal to 3 upon 4. सो आपण त्यावरून b ची व्हॅल्यू फाइंड आउट केली 1 हाफ. आता आपल्याला माहिती आहे की a is equal to 1 upon 3x plus y and b is equal to 1 upon 3x minus y. So 1 upon 4 is equal to 1 upon 3x plus y and 1 half is equal to 1 upon 3x minus y. तर न्यूमरेटर्स इक्वल आहेत, मग डिनॉमिनेटर सुद्धा इक्वल झाले. सो आपण असं लिहू शकतो 4 is equal to 3x plus y. पण आपल्याला ते लिहायचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. सो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण कसं लिहिणार, 3x plus y is equal to 4 and 3x minus y is equal to 2. लाईक टर्म्स अपोजिट साइन्स आहेत. सो आपण यांना ॲड केल्यानंतर x ची व्हॅल्यू आली 1. x ची जी व्हॅल्यू आहे आपण इक्वेशन 5 मध्ये प्लेस करून y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. y ची व्हॅल्यू सुद्धा आली 1. सो सोल्यूशन इज xy is equal to 1, 1. Isn't it very simple? In next video we will meet again with problem set or practice set 1.5. I hope you will practice the remaining equations. जर तुम्हाला या सर्व मेथड्स लक्षात आल्या असतील तर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा हा व्हिडिओ पुन्हा प्ले केलात तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की तुम्ही कुठे लॅकिंग आहात. सो सी यू अगेन विथ प्रॅक्टिस सेट 1.5. थँक यू.